हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळं साहित्य दिसतंय का? हां, तर टिफिनसाठी लहान मुलांच्या म्हणजे माझ्या धैर्याची फेवरेट डिश आहे. तर काय आहे तुम्हाला सांगते, दही टोस्ट सँडविच. तर बघा, हे सगळं साहित्य आहे. मिरची एक घेतली, कोथिंबीर, अर्धा कांदा, हे दही आहे, हा रवा आहे आणि हा ब्राऊन ब्रेड आहे. तर हे सगळं साहित्य आहे. तर चला तुम्हाला आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर आता हे दही घेतलंय छान असं फेटून. या दह्यामध्ये आपण आता हे सगळं साहित्य आहे हे सगळं याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि छान मिक्स करायचं. हे असं मी छान पहिले मिक्स करून घेते. हे बघा, असं छान मिक्स केलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार. मीठ थोडंसं अंदाजानेच टाका, म्हणजे कमीच टाका, कारण कसं दही थोडं आंबट असतं ना, तर मग जास्त खारट लागणार. आता दही टाकल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचंय. मैत्रिणींनो, मी सकाळ सकाळ आता धैर्य स्कूलला चाललाय म्हणून तुम्हाला पटकन रेसिपी ही दाखवते. त्याचं पण स्कूलला जायचा टाइम होतोय. आता मी हा रवा घेतलाय, रवा ह्याच्यामध्ये ऍड करते. थोडा थोडा करून ऍड करायचंय. हे बॅटर आहे ना, या दही टोस्ट सँडविचचं आहे ना, हे बॅटरच जे आहे हे मेन महत्वाचं आहे. रवा इनो बिनो टाकायचं काहीच नाहीये. हे ना जेवढं लागेल तेवढाच असं रवा ऍड करायचा. आणि हे बॅटर आहे ना असं पातळ नाही पाहिजे, थोडं घट्ट पाहिजे, म्हणजे जेणेकरून ब्रेडला स्प्रेड व्हायला होण्यासाठी. हे बघा, आता हे मी थोडंसंच टाकलेलं, पण आता थोडंसं अजून ऍड करते. ह्याच्यातला मी रवा घेतलेला होता तो मी आता ठेवणार आहे. हा आता एवढाच ऍड करते आणि ना हे एक 10-15 मिनिटांना झाकण देऊन ठेवून द्यायचं. कारण रवा ना त्या दह्यामध्ये कांदा रवा सगळा मिक्स होऊन रवा फुलला पाहिजे ना, त्याच्यासाठी रवा पटकन फुलतो. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता मी हे मिक्स करून एक छान असं बॅटर, हे बघा घट्ट घट्ट असं झालेलं आहे. तर आता मी हे 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवते, त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. तर आता 10-15 मिनिटं झाले आणि हे बघा असं ना त्याला पाणी सुटतं साईडने. दह्याचं जे पाणी असतं ना ते पूर्ण पाणी सुटतं. तर आता हे बघा पूर्ण असं घट्ट घट्ट झालंय, कारण दह्याने रव्याला असं त्याचं म्हणजे पूर्ण पाणी खेचून घेतलंय. रवा जे आहे हे बघा मिक्स करून घ्यायचं आपण हे छान असं पुन्हा एकदा. आणि रवा फुलला आहे त्याच्यामुळे रवा पाणी पूर्ण खेचून घेतं ना. पूर्ण मऊ मऊ बॅटर झालंय, एकदम मऊ आहे बघा. हे बघा छान असं, आणि कोथिंबीर आणि कांद्याचा फ्लेवर पण, मिरचीचा पण त्याच्यामध्ये उतरतो. तर आता हा ब्रेड आहे ना, आपण ब्रेड घेतलाय ब्राऊन ब्रेड. तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा मैद्याचा ब्रेड पण घेऊ शकता, पण मी ब्राऊन ब्रेडच घेते, हेल्दी असतो. तर ना काय करायचं माहितीये, बॅटर घ्यायचं, जसं आपण बटर स्प्रेड करतो तसं हा स्प्रेड करायचा. असं छान असं असं खूप सारं नाही, मीडियम लावायचं. झाडं झाडं लावलं तर कसं शिजायला पाहिजे ना ते. हे बघा मी आता पूर्ण ब्रेडला हे लावून घेते. टिफिनला खूप
मस्त आहे, पटकन होणारी रेसिपी आहे, झटपट नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता. हे बघा. आणि हे आहे ना, गरम गरमच खूप छान लागतं. जेव्हा कोण खाणार असेल तेव्हाच हे गरम गरम करून देऊ शकता. हे बॅटर आहे ना, तुम्ही फ्रीजमध्येही राहील. असं नाहीये का अरे जास्त झालं तर फ्रीजमध्ये ठेवा, तुम्ही दुसऱ्या दिवशीही करू शकता. हे बघा, छान असं. मी पण इथे हे ठेवते. एका साईडला मी तवा गरम करत ठेवला आहे. आणि आता हे बॅटर तुम्ही चुकून पण चपातीला लावून करू नका, कारण एवढं काही खास लागत नाही. मी हे ट्राय केलेलं होतं. आणि ही ही रेसिपी माझे मम्मीची आहे, माझ्या आईची. मला आईने ही दाखवलेली की त्याला असं बनवून द्यायचा, म्हणून आज तुमच्या बरोबर शेअर केली. बघा, आता आपले सगळे हे झाले आहेत मस्तपैकी. आता हे माझं एवढं हे बॅटर राहिलंय, हे मी नंतर थोडा वेळाने म्हणजे करेन. मात्र ह्याच्यामध्ये अजून दही ऍड करून अजून ब्रेडला लावू शकते. तर मी हे बॅटर ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आता आपण हे करायला घेऊया. आता बघा, मी तवा गरम करत ठेवलाय. आता हा जो बॅटर आहे, बटर घ्यायचा किंवा तूप घ्यायचंय. मी बटर घेते. बटर तव्यावर टाकायचं असं, हे बघा, आणि हे असं पलटी मारायचं. पुन्हा एकदा दुसऱ्या साईडला इथे बटर लावायचं खाली, आणि जे बॅटर आहे ना त्याचं पलटी मारायचं, कारण ते पहिले शिजलं पाहिजे ना. आणि जो उरलेला असतो त्याला वरून असा बटर स्प्रेड करायचं वरच्या ब्रेडला. आता मी अजून एकदा इथे लावते. दोन्ही ब्रेड ठेवते आता. हे बघा, लावले. आणि आता पुन्हा मी ह्यांच्या वरच्या साईडला बटर स्प्रेड करते. बटरनेच हे मस्त, तूप लावलं तरी चालतं, पण बटरने खूप छान टेस्ट येते. आणि असं छान मस्त मीडियम गॅसवर एका साईडने पूर्ण शेकवून घ्यायचंय. दही, कांदा आणि रवा आहे ना, तो शिजला पाहिजे. शिजल्यावर बघा कसं दिसतं, मला दाखवेल. थोडं वरून असं ना प्रेस करायचं, कारण सगळ्या साईडने शिजला पाहिजे ना, म्हणून. एक 5 मिनिटांनी पलटी मारायची. हे बघा, हा बघा आपला झाला. हे बघा, एका साईडने छान असा शिजला. हे बघा, एकदम छान. आता दुसऱ्या साईडने क्रिस्पी असं खालून जो खालचा भाग आहे जिथे आपण बॅटर लावलेलं नव्हतं ते छान असं क्रिस्पी करून घ्यायचंय. आणि ह्याचं एकदम टेस्ट भारी असते. आणि हे बघा किती दिसायला छान दिसतंय. ओके नाही, तर आता आपण पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने, आता एका साईडने हे बघा झालाय आपला. आता मी गॅस बंद करते आणि धैर्याच्या टिफिन मध्ये आता हे मी भरणार आहे. ह्याला तुम्ही असं कट पण करू शकता, म्हणजे असं हा ट्रायंगल शेप मध्ये पण तुम्ही करू शकता. हे बघा,
असं, किंवा हे तुम्ही असंही भरू शकता, पण धैर्याला असे अख्खेच पीस छान वाटतात खायला, त्यामुळे मी तुम्हाला हा कट करून दाखवलाय. तुम्ही असंही करून कट करून तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये भरू शकता. हे बघा, मी धैर्याचा टिफिन आता भरलेला आहे. 4च देते त्याला, कारण तो बोला मम्मा मला 4च दे, 4च दे. एक आपला ट्रायंगल वाला जो मी मगाशी कट केलेला, गरम आहे खूप. तर हे बघा, आता आपला दही ब्रेड टोस्ट सँडविच रेडी झाला आहे. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नक्की छानशी कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.